हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मोरपंखाची डिझाईन. ही डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप बनल्यानंतर सुंदरही दिसते. तर ही डिझाईन 20 ते 22 इंच म्हणजेच 1.5 ते 2 फुटाच्या मधली डिझाईन आहे. इकडं मी ट्रेसिंग पेपरचा यूज करून ती डिझाईन रेक्झिनवर ड्रॉ करून घेतलेली आहे. तसंच आपण पहिल्यांदा ब्लॅक कलरने आपण तिला बॉर्डर करून घेत आहोत. काळ्या कलरने बॉर्डर करून घेतल्यामुळं मैत्रिणींनो रांगोळी खूप सुंदर दिसते आणि उठावदार दिसते. हायलाईट्स दिसतात रांगोळीच्या, शेप्स प्रॉपर दिसतात, साईज वगैरे एकदम छान दिसते. तसंच मी मधल्या राऊंडला गोल केलेला आहे ब्लॅक कलरने, काळ्या कलरने. तसंच त्याच्या पाकळ्याही मी काळ्या कलरने हायलाईट करून घेत आहे, म्हणजेच बॉर्डर करून घेत आहे. तुम्हाला जर काळा कलर वापरायचा नसेल तर डार्क ग्रीन, डार्क चॉकलेटी असाही तुम्ही वापरू शकता. तसंच मधला पोर्शन जो आहे तो मी पहिल्यांदा पांढऱ्या कलरने छोटासा राऊंड करून घेतलेला आहे, गोल करून घेतलेला आहे मैत्रिणींनो. त्याचबरोबर दुसरा राऊंड जो आहे तो मी पिवळ्या कलरने करत आहे आणि पिवळ्या कलरचे मी 2 ते 3 राऊंड घेतलेले आहेत. तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तुम्ही राऊंड कमी जास्त करू शकता. आता ही जी मी तिसरा जो राऊंड घेतलेला आहे तो लाईट ऑरेंज कलर म्हणजे फिकट केशरी कलरने हा राऊंड मी घेतलेला आहे. तसेच त्याचे 2 राऊंड मी पूर्ण करून घेतलेले आहेत. आता मी ह्याच्यानंतर डार्क केशरी कलरने अजून 2 ते 3 राऊंड पूर्ण करून घेणार आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. खूप छान बनल्यानंतर ही रांगोळी दिसते मैत्रिणींनो, खूप सुंदर लुक येतो. उलन मॅट रंगोली असं म्हणतात. खूप ट्रेंडिंगसुद्धा आहे ही. आणि तुम्हाला जर याचा बिझनेस करायचा असेल, त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईल. डार्क केशरी कलरने आपले राऊंड पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर मी लाल कलरनी राहिलेला संपूर्ण जो भाग आहे तो मी भरून घेत आहे. लाल कलरने पूर्ण गोल जो आहे मधला आपला तो पूर्ण करून घेत आहे. खूप सुंदर असं बघा कलर कॉम्बिनेशन दिसतं आहे. मला हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि एकदम उठून दिसतं. याच्याऐवजी तुम्हाला जे कलर दुसरे वापरायचे असतील तेही तुम्ही वापरू शकता. आता या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामधलं जे राऊंड आहे ते तुम्ही पांढऱ्या कलरने भरून घ्यायचं आहे. पांढरा कलर काळ्या कलरला पांढरा कलर एकदम उठून दिसतो, छान दिसतो आणि वेगळं काहीतरी दिसतं. त्याचबरोबर ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या मोरपंखाच्या म्हणजे मोरपंख आपला दिसतो तसा आपण ह्या पाकळ्या बनवणार आहोत. तर पहिला जो त्या पिसाचा जो कलर आहे तो मी हिरवा घेतलेला आहे. पहिला जो लाईन केलेली आहे ती हिरव्याने केलेली आहे. तसंच दुसरी जी लाईन करत आहे मी ती पांढऱ्याने करत आहे. मैत्रिणींनो, हिरवा कलर हा कधीही डार्क कलर हा शेवटला वापरायचा. त्याने काय होतं, आपल्या रांगोळीला खूप छान लुक येतो आणि रांगोळीचे शेप हे एकदम व्यवस्थित दिसतात. त्यामुळं शेवट वापरताना कधीही डार्क कलरचा वापर करा, ही एक टिप आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. ही संपूर्ण रांगोळी एकदम डिटेलमध्ये बनवायची. त्याचं मी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बनवला आहे आणि खूप डिटेलमध्ये याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर कोणती डिझाईन हवी असेल जी मी पुढं बनवू किंवा तुम्हाला एखादी डिझाईन सजेस्ट करायची असेल मला,
तर नक्की तुम्ही करू शकता. मला एखादा स्क्रीनशॉट काढून टाकू शकता. मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ जो आहे तो घेऊन येईल. त्याचबरोबर मी चौथा जो राऊंड घेतलेला आहे तो परत पांढऱ्या कलरमध्ये घेतलेला आहे. त्याच्यावरचा जो राऊंड आहे तो पोपटी कलर म्हणजेच पॅरेट ग्रीन कलरने घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आहे डार्क ब्ल्यू कलरने मी राऊंड घेत आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला जो भाग आहे संपूर्ण तो मी फिक्कट निळा कलर असं मी पूर्ण ते भरून घेत आहे. याच प्रकारे तुम्ही संपूर्ण पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि हा तयार झाला आपला मोरपीस. तुम्ही सिंगल ही मोरपीस असे ड्रॉ करून बनवू शकता मैत्रिणींनो. खूप सुंदर दिसतं. तो मोरपीस आपण कुठेही यूज करू शकतो अगदी. बघा, हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर आता आपण घेणार आहोत पाकळ्या बनवायला. तर लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे मैत्रिणींनो. त्यामुळे काय होईल की त्या ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी उठून दिसतील. खूप जास्त कलर कॉम्बिनेशन इकडं वापरायचं नाही. खूप ते बटबटीत दिसतं. ते दिसायलाही अगदी अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. आता बघा, मी फक्त 2 कलरचा वापर केलेला आहे. पिंक कलर, एक डार्क गुलाबी कलर आणि एक फिक्कट गुलाबी कलर व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे, जी मी पहिले ऑलरेडी एक पाकळी बनवलेली आहे. त्याचप्रमाणे मी पूर्ण पाकळ्या आता बनवून घेत आहे. आता मी डार्क कलरनी तिसरी पाकळी करत आहे. टोटल ह्या 5 पाकळ्या बनतात मैत्रिणींनो. त्यातल्या 3 कलरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी डार्क कलरनी करत आहे आणि ज्या 2 पाकळ्या आहेत त्या मी फेंट गुलाबी कलरनी फिल करून घेत आहे, भरून घेत आहे. जास्त कलर वापरायचे नाहीत मैत्रिणींनो. मी परत एकदा सांगते, कारण काय होतं, खूप जास्त कलर वापरल्याने आपली रांगोळी एकदम गिचमीड कालवा दिसायला लागते आणि आपण नॉर्मली रांगोळी बनवतो तेव्हाही आपण खूप जास्त कलर कॉम्बिनेशन वापरले तर त्या रांगोळीची पूर्ण फिनिशिंग जाते मैत्रिणींनो. त्यामुळे कमीत कमी किंवा लाईट डार्क असं कॉम्बिनेशन ठेवत चला. त्यामुळं ती रांगोळी एकदम छान आणि एकदम सुटसुटीत अशी दिसते आणि तिला खूप जास्त असं फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येतं. त्याचबरोबर आता ही पाकळी बनवून झालेली आहे. याचप्रमाणे तुम्ही संपूर्ण रांगोळीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी इझी आहे, खूप काही हार्ड नाही. बघा, ही संपूर्ण पाकळ्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत आणि हा राहिलेला कॅनव्हास जो आहे तुम्ही कट करून बघा. तयार आहे आपली सुंदर अशी मोरपंखाची डिझाईन. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.